अरे नसतंय रे ते काय होतंय ग्रेव्हीमध्ये जास्त परततात ना, त्यामुळे ते चांबट लागत असेल. बाकी पनीर आपला विषय हार्ड आहे. मग मला तर असा प्रश्न पडलाय की मी आतापर्यंत अनालॉगच पनीर खात होते, म्हणजे फेकच पनीर खात होते, किंवा खरं पनीर आणि अनालॉग यामध्ये तुम्ही काय बघता? तुमच्या पनीरची कोणतीही टेस्ट करून बघायची की याच्यामध्ये नॉन मिल्क फॅट, नॉन मिल्क बरोबर. सॉलिड आहेत का, तर ते तुम्हाला कधीही सापडणार नाही, कारण आपण फक्त पनीर दुधापासूनच तयार करतो. त्याच्यात दुसरा कुठलाही इन्ग्रेडियंट ऍड केला जात नाही, काढला जात नाही काही. दूध तुम्ही विकता तर त्याआधी हे दूध चांगलं आहे नाहीये यासाठी तुम्ही स्वतः काय करता? नाही समजतच नाही ना, आपल्याकडे चेकिंगला काही हेच नाही ना, साधनच नाही. बरं, कुठल्या डेअरीतलं दूध चांगलं आहे? तसं चांगलं गोकुळ, चितळे, कात्रज, अमूल. आता एवढं आम्हाला कळलं असतं तर आम्ही मग कशाला केलं असतं. मग आता काय ह्यावर काय पर्याय असू शकतोय? मुंडे साहेबांनी जे कारवाई सुरू केली त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? गव्हर्नमेंटनं सगळं ते जे हे आहे ना तेच बंद करायला पाहिजे. काय जेवढी एक्सपायरी असते ना, एक्सपायरी झाली की आम्ही ते रिटर्न करतो. काहींना रिटर्न मिळतं आणि जर रिटर्न नसेल मिळतं फेकून देतो. आपल्याला युरिया डिटर्जंट असलंच पनीर पाहिजे खायला, त्याशिवाय मजा येत नाही. बाजारात लई फेक पनीर यायला लागलेत भाई, त्याच्याबद्दलच विचारायचं. सर, मी असं ऐकलं की हॉटेल रेस्टॉरंटवाले आणि तुमचं अजिबात जमतच नाही. म्हणजे हॉटेल रेस्टॉरंटवाल्यांना तुम्ही पनीर देत नाहीत का ते तुमच्याकडनं घेत नाहीत? नक्की विषय काय आहे? नाही, आमचं पनीर थोडं महाग आहे, कारण ते फक्त दुधापासूनच तयार केलं जातं. दूध आणि सायट्रिक ऍसिड, त्याच्या पलीकडे तिसरा कुठलाही इन्ग्रेडियंट आम्ही वापरत नाही. म्हणजे आणि दुधाचं जे पनीर जे कोणी बनवतात दुधाचं पनीर, फक्त प्युअर दुधाचं, त्यांची कॉस्ट ही हायर साईडलाच जाते. नाही, पण मला एक सांगा, तुम्ही युरिया डिटर्जंट काहीच वापरत नाही? अजिबात नाही. चव कशी लागणार? मग सगळं गाव वापरतंय. जो खरा दर्दी आहे आणि ज्याला मिल्क पनीरच आवडतं, तर ते लोक आमच्याकडेच अट्रॅक्ट होतात आणि वर्षोनवर्ष होतात. म्हणजे ते काही त्यांनी सगळ्या टेस्ट करून बघितल्या, तेही ट्राय करतात, तेही बघतात, तेही कम्पेअर करतात इतर ब्रँडशी वगैरे. बरोबर. आणि माझ्याकडे इथनं 10-10 किलोमीटर वरून येणारे पण लोक आहेत की जे आपलं पनीर नेण्याकरता एवढ्या लांबून येतात. बरं सर, मला एक सांगा, मी आता पहिल्यांदाच आली आहे, मी पुण्यातही पहिल्यांदाच आलेली आहे. तर श्रीराम डेअरी मी बघितली, तुमच्या दुकानाबाहेर मी जाऊन आले, खूप गर्दी होती. तर नवीन येणारी लोकांनी तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? काय तुमच्या प्रोडक्ट बद्दल सांगाल, पनीर बद्दल? आमचं पनीर, पहिली गोष्ट आमचं पनीर ट्राय करायचं आणि आमच्या पनीरची कोणतीही टेस्ट करून बघायची की याच्यामध्ये नॉन मिल्क फॅट, नॉन मिल्क सॉलिड आहेत का, तर ते तुम्हाला कधीही सापडणार नाही, कारण आपण फक्त पनीर दुधापासूनच तयार. त्याच्यात दुसरा कुठलाही इन्ग्रेडियंट ऍड केला जात नाही, काढला जात नाही काही. आता ह्या ज्या डेअऱ्या असतात तर त्याच्या आजूबाजूला स्वच्छता असते, काही काही वेळेला अस्वच्छता असते. श्रीराम डेअरी ग्राहकांच्या आरोग्याची कशी काळजी घेते? आम्ही जेवढा प्रयत्नपूर्वक जेवढं हायजेनिक कंडिशन वापरता येईल, जेवढं इन्ग्रेडियंट चांगले वापरता येईल, त्या सगळ्या गोष्टी आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करत असतो. आणि आमचं पनीर आम्ही स्वतःही आमच्या घरी नेऊन खातो. त्यामुळे काही आतापर्यंत कधी काही प्रॉब्लेम आला नाही आणि इथून पुढेही भविष्यात येणार नाही. त्याचा आम्ही आटोकाट तेवढी काळजी घेतो, प्रयत्न त्याप्रमाणे करतच असतो. पण सर, मला एक सांगा, आता जे खरं पनीर असतं, आता जे अनालॉग पनीर आहे आणि खरं पनीर आहे, हे दोन्ही सेमच दिसतात. आतापर्यंत मी किती अनालॉग पनीर खाल्ली असतील माझं मलाच माहिती, पण खरे पनीर आणि अनालॉग पनीर यामध्ये फरक कसा असतो? आम्ही रोज त्यातच काम करतोय, आम्हाला टेस्टवर ते लगेच लक्षात येतं की इव्हन त्याचा लुक जास्त या पनीरपेक्षा दिसायला ते जास्तच गोंडस दिसतं. बापरे. आणि त्याचं फिनिशिंग छान दिसणार, त्याचा व्हाईटनेस छान दिसणार, त्याचा कट छान नाही येणार. मग त्या गोष्टी त्याच्या जास्तच, म्हणजे त्यांचं त्याच्यावरती जास्त भर असतो, हे दिसायला कसं छान दिसेल. पण आमचं आतून छान आहे आणि आरोग्यासाठी एकदम 100% चांगलं आहे. पण मला सांगा सर, पनीर बनवण्यासाठी किंवा जे पनीरचा व्यवसाय सुरू करतात तर त्यांना आधी कुठेतरी शिक्षण घेतलंच पाहिजे ना? म्हणजे डेअरी सुरू करण्याआधी मग तुमचं शिक्षण वगैरे? मी स्वतः डेअरी टेक्नॉलॉजी आहे, 1996चा पासआउट आहे आणि तेव्हापासून आम्ही बाय प्रॉडक्टचं काम सुरू केलं आहे. आणि आत्तापर्यंत इव्हन आमचं दही ट्राय करा, आमचं श्रीखंड बघा, आमचा आम्रखंड कुठल्याही ब्रँडशी कम्पेअर करून बघा. सगळे प्रॉडक्ट आपण दुधापासूनच तयार करतो आणि जी प्रॉपर मेथड आहे त्या मेथडप्रमाणे जातो. जे काही इन्ग्रेडियंट वापरायचे ते सगळे नॅचरल. केशर श्रीखंडामध्ये नॅचरल केशरच वापरतो, मँगो श्रीखंडामध्ये
आम्रखंडामध्ये मँगो पल्पच वापरतो, कुठलाही सिंथेटिक कलर फ्लेवर वापरत नाही आपण. त्यामुळे त्याची टेस्ट ही ओरिजिनलच असते, त्याप्रमाणे ती येते. ओके, म्हणजे आम्रखंड तर लोक फार लांब लांबपर्यंत घेऊन जातात आणि आवडीने, म्हणजे लांब लांबपर्यंत हा, नाव एकदम पोचले. एकदम. मग इथनं कोकणात नेतात, इथनं मुंबईला नेतात, आणि परदेशात नेतात नाही म्हणत, पण लोक अगदी आवडीने नेतात, लोकांना आवडतं. आणि आमचा जो पल्प आहे तो पण ठराविक पार्ट्यांचाच आहे, आम्हाला कुठलाही पल्प आम्हालाही चालत नाही. तो ठरलेल्या पार्ट्यांचा घेत, ज्यांचा पल्प टेस्टेड आहे त्यांच्याकडे सगळे सर्टिफिकेट आहेत, लॅब रिपोर्ट्स आहेत. आम्ही स्वतः आमचं पनीरचं टेस्टिंग करत असतो. हाताच्या बोटावर 1-2 हॉटेल्स आहेत की जे आमचं पनीर वर्षानुवर्ष वापरतात, आणि ते पण चांगलं आहे, आणि म्हणजे त्यांना आपलं पनीर आवडतं पहिल्यापासूनच, ते रेट कडे बघत नाही. आता बाजारामध्ये पण 200 रुपयात पनीर मिळतं, ते आम्हाला ऑलमोस्ट 350 रुपये दर देतात. आज आम्ही पण म्हशीच्या दुधाला जे पनीरसाठी दूध लागतंय त्याला 70 ते 72 रुपये आम्ही उत्पादकाला दर देतो, जो हायेस्ट दर आहे. चांगला दर दिला तर उत्पादकही चांगलं दूध देतो, तोही त्यात काही गडबड करत नाही. तेही आम्हाला रोज चेक करावं लागतं दूध घेताना. आणि आमच्याही बऱ्यापैकी पार्ट्या ठरलेल्या आहेत, त्यांच्याकडनं वर्षानुवर्ष दुधाचा सप्लाय आहे. म्हणजे अशा खूप कमी डेअरी आहेत, त्यातली ही एक श्रीराम डेअरी आहे जिथं विश्वासानं चांगलं दर्जेदार आणि उत्तम पनीर मिळतंच. म्हणजे श्रीराम डेअरीला कसलीच भीती नाहीये. काका नमस्कार. नमस्ते. तुमच्याकडं कात्रज डेअरीचे प्रोडक्ट मिळतात, हो. आणि आता जी मुंडे सरांनी सांगितली आहे भेसळ होतीये ती रोखण्यासाठी त्यांनी कारवाया सुरू केल्या, आणि त्यानंतर इतकं पनीर दुग्धजन्य पदार्थ बंद झाले. इतके फेकले जात आहेत, बंद झाले बाप बंद. तर मग कात्रज डेअरीचे तुम्ही प्रोडक्ट का घेता, म्हणजे काय ते रिअल असतात, कशावर ना आम्ही ठरवायचं? कात्रज डेअरीचं दूध जे आहे, स्पेशली दूध, ते डॉक्टर विजय वर्गीस यांनी चालू केलं आहे दूध. त्यांनी हे सांगितलं, रेसिपी त्यांनी सांगितली आहे. त्यामुळे छोट्या मुलांसाठी ते कात्रजचं कोणतेही उत्पादन घ्या, ते छोट्या मुलांसाठी छान आहे, व्यवस्थित आहे. ओके, बरं. मग मला तर असा प्रश्न पडलाय की मी आतापर्यंत अॅनालॉगच पनीर खात होते, म्हणजे फेकच पनीर खात होते, किंवा खरं पनीर आणि अॅनालॉग यामध्ये तुम्ही काय बघता? जे फेक पनीर आहे ते कसं, मी स्वतः माझ्या डेअरीमध्ये जे प्रॉडक्ट आहेत ते सगळे मी स्वतः पहिले ट्राय करतो. त्याच्यानंतर म्हणजे स्वतः खाऊन पाहतो मी. बरं. त्याच्यानंतर मी ते विक्रीसाठी ठेवतो. असं पनीर जरी असेल तरी पनीर आम्ही तिघे, म्हणजे मी, मुलगा, मिसेस, आम्ही स्वतः घरी खातो आणि मग ते विक्रीत ठेवतो. अच्छा, टेस्टिंग केलं जातं. ओके, म्हणजे डेअरीमध्ये अजिबातच भेसळ होतच नाही. माझ्या इथे तरी नाहीये हे मी 100% सांगू शकतो. बरं, पण तुम्हाला असं कधी वेळ आली आहे का की आता प्रोडक्ट आता फेकून द्यायची गरज आहे, आता कारवाई सुरू झाली, अशी काही भीती वाटली का? नाही, कारण आपण ते करतच नाही म्हणलं तर भीती घ्यायचं कारणच नाही ना. म्हणजे युरिया डिटर्जंट घालून पनीर मिळतच नाही तुमच्याकडे? नाही. चव कशी लागायची आता, हा प्रश्न पडला. तेच आपण, म्हणजे तुम्ही जे खाल्लंय ते तुम्हाला पहिल्यापासून मिळतं, तसंच पनीर खाल्ले गेलेले, ते ओरिजिनल पनीर तुम्हाला मिळलंच नाहीये. आता ओरिजिनल पनीर खायचंय. येस, ते कात्रज डेअरीचं तुम्ही घ्या, बेस्ट आहे. बर. लो फॅट घ्या किंवा रेग्युलर मलाई पनीर घ्या, दोन्ही उत्तम आहेत. लो फॅटचा काय विषय असतो? ते स्पेशली जिम वाल्यांकरता असतं ते. बर. म्हणजे त्यात प्रोटीन्स असतात आणि काय त्याला कार्बोहायड्रेट्स असतात त्यामध्ये. अच्छा, अजिबात भेसळ नसते? नक्की काय? नक्की, शुअर. थँक्यू सो मच. दूध तुम्ही विकता, तर त्याआधी हे दूध चांगलं आहे नाहीये यासाठी तुम्ही स्वतः काय करता? नाही, समजतच नाही ना, आपल्याकडे चेकिंगला काही हेच नाही ना, साधनच नाही ना. बर. ते गव्हर्नमेंटने किंवा कोणीतरी हे उपलब्ध करून दिले पाहिजे ना साधन आपल्याला. पण ते तुम्ही गव्हर्नमेंटची जबाबदारी, मग गव्हर्नमेंट काम करत नाही ते, किंवा डेअऱ्यांची जबाबदारी, डेअऱ्यांनी दिलं पाहिजे. पण तुमच्याकडे जे दूध येतं तर तेव्हा तुम्ही काय अशी चौकशी करून घेता की बाबा आम्ही दूध विकतोय तर आमच्यावर काही यायला नको, आम्ही चांगलंच विकलं पाहिजे लोकांना, असा काय विचार असतो का? नाही, आम्ही डेअऱ्यांना सांगतो तुमचे जे ब्रँडेड त्याच लोकल डेअरीचं दूधच घेत नाही का पहिला. बर. हा, माझ्याकडे जे ब्रँड आहेत ना ब्रँडेड आहेत, असं लोकल ब्रँडेड दूधच घेत नाही. बर, कुठल्या डेअरीतलं दूध चांगलं? तसं चांगलं गोकुळ, चितळे, कात्रज, बर, अमूल. या अजिबातच भेसळ करत नाहीत? नाही, करतात का नाही, आता कसं आहे माहिती का, डेअऱ्यांनी जर चांगलं दूध पाठवलं, पण इतर लोक जर भेसळ करत असेल त्याच्यामध्ये, तर तसं नाही सांगता येणार आपल्याला. तुम्ही घरात कुठलं दूध वापरता? आमच्याकडे जे लिकेज होईल ते. पनीर खाता का? पनीर पनीर नाही खात?
पनीर नाही, पनीर रेडीमेड येतं ना. नाही तुम्ही खाता का पण घरी आणून? हो. पण तुम्हाला असं कधी हे भेसळयुक्त आहे असं कधी वाटलं नाही का? नाही, ते आमच्याकडे ब्रँडेड असल्यामुळे कधी कधीच नाही. नाही ब्रँडेड वापरायचं म्हणजे 4 पैसे जास्त द्यायचे हा, पण चांगलं पण क्वालिटी. चांगलंच खायचं. आजोबा मला सांगा, आता सामान्य माणसानं काय खायचं प्यायचं? सगळीकडेच भेसळ करायला लागलेत. दुधात भेसळ करतायत, पनीर मी आवडीनं खायचे, पनीरमध्ये पण भेसळ करतायत. आता मुंडे साहेबांनी सांगितलं ना की सगळे दुग्धजन्य पदार्थ त्याच्यामध्ये भेसळ असतील, लोकांनी फेकून दिलं रस्त्यावरती सगळं. तर तुम्ही जे दूध वापरता तर तुम्ही काय काळजी घेता का? तुम्ही स्वतः तुमचं काही गोठा आहे काय, डेअरीतनं घेता, कसं घेता? एक इथं दुकान आहे कर्वेनगर. होय तिथून करुणागर. घेता. पण मग तुम्हाला कळते का की हे भेसळ आहे नाहीये काय? आता एवढं आम्हाला कळलं असतं तर आम्ही मग कशाला केलं असतं. बर आता सगळं दुनिया घेते, जे व्हायचं होईल ते. बर असा विचार करून आता सामान्य माणसानं जगायचोय. मग आता काय करू शकतं, दूध तरी लागतो रोज. हा. मग मग आता काय ह्यावर काय पर्याय असू शकतोय? मुंडे साहेबांनी जे कारवाई सुरू केल्या त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते गव्हर्नमेंटनं सगळं ते जे हे आहे ना तेच बंद करायला पाहिजे. काय? म्हणजे ते काय भेसळ काय कुठं होतंय हा. ते मेन ठिकाणीच धाड घालायला पाहिजे. बर मग तुम्ही डेअरीतून घेता की कुठल्या ब्रँडेड चितळे बंधूच त्यांचं भारी आहे होय? 1 लिटरची पिशवी घेतो मी, हा. किती दिवस पुरती? ते 1 दिवस जातं. 1 दिवस जाते. अच्छा. पण मग आपल्याला काही भेसळ झालेली कळतच नाही की? ते कळत नाही, पण बाकीच्या दुधापेक्षा चांगलं आहे ते. साई दुधापेक्षा वगैरे चांगलं चांगला आहे. मिळतो ते. होय. अच्छा. पण तुम्हाला असं कधी अनुभव आलाय का की हे भेसळ होतं किंवा हे दूध खराब झालं, असं कधी झालंय? कधीतरी महिन्यातून 15 दिवसातून पिशवी किंवा दुसऱ्या दिवशी दिलं ठेवून, तसं होतं की. रोज रोज नाही होत. रोज नाही होत. पण कधी असं भेसळयुक्त खाल्लंय वगैरे काय? तसं काय नाही वाटत. काय नाही. पण आतापर्यंत आपण मग काय भेसळयुक्तच खात होतो का काय? आता कुणाला माहिती आहे हे भेसळ आहे का चांगलं आहे? तुम्हाला माहिती आहे? बघा ना, नाही. मग आता काय ह्यावर उपाय? उपाय काय, आता गव्हर्नमेंट ते चेकअप करायला पाहिजे. कुणी करायला पाहिजे? गव्हर्नमेंटने ते मोहीम उघडायला पाहिजे ना. काय? काय म्हणजे आता या दुधामध्ये भेसळ होते, हा, तुपात भेसळ होते, हा. अन्नधान्यामध्ये भेसळ होते, हे सगळं कोण बघते? सामान्य लोक तर बघू नाही शकत, हा. गव्हर्नमेंट बघायला पाहिजे. मग सांगा की काहीतरी गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंट काय त्याच्यात ह्याच्यात आहे ते काय गव्हर्नमेंट आहे का ते? मग काय ऐकणार नाही? हे पक्षी फोड, ते पक्षी फोड, हम्म. ते राम मंदिरचं चोरी कर, हे असलं हे सगळं चाललंय. काय करायचं आता सामान्य माणसानं? काय कळना बघा मला पण. काय करावं, सगळ्यांनी एक होऊन त्याचा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. हे बात कळलं. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर यावरती काहीतरी सोल्युशन निघू शकतंय ना. थँक्यू आजोबा. मॅम तुमची अवधूत डेअरी आहे, शुद्धतेची खरी चव ना? हो, सकस शुद्धतेची खरी चव, सकस चव. सकस कंपनीचं विकतो ओके, आम्ही. सकस कंपनीचं तुम्ही विकता. हम्म. तर तुम्ही जे प्रोडक्ट देता ग्राहकांना दुग्धजन्य पदार्थापासून बनवलेले जे काय असतील ते पनीर वगैरे, हम्म. तर ते सगळं ओरिजिनल असतं? सगळं ओरिजिनल आपल्याकडे सगळीकडेच म्हणजे ते हे केलेलं आहे, रॅप केलेलं आहे. बरं. कसं येतं ते तुमच्याकडं ओरिजिनल? आपल्याकडे ते साताऱ्यावरनं येतं, रोज टॅम्पोनी येतं, रोज संध्याकाळी. जे काय श्रीखंड आम्रखंड आहे ते दुपारी येतं, कधी संध्याकाळी येतं. हा. पण तुम्हाला माहितीये का ओरिजिनल पनीर जे असतं ते किती दिवस टिकतं? आणि 2 दिवस. 2च दिवस ना? हो. आणि जे प्रोसेस केलेलं असतं ते कधी कधी महिनाभर टिकतं, काहींचं 15 दिवस आहे. बरं. पण शक्यतो ते आमच्याकडे नसतंच. नसतं. नाही, मी नाही ठेवत ते. बरं, तुम्ही कशी काळजी घेता ग्राहकांच्या आरोग्याची? त्याच्यासाठी काय कसे प्रोडक्ट? मी रोजच्या रोज डेली फ्रेश पनीर विकते. बर. मला जेवढं लागतं मी तेवढंच घेते. हा. हो, जास्तीत जास्त माझं आजचं पनीर उद्या संपतंच. 2 दिवसात मी ते संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. आणि 3ऱ्या दिवशी जर असं वाटलं तर मी स्वतःहून नाही. बर. शक्यतो एवढं राहतच नाही, कारण मी तेवढीच काळजी घेते हा. की तेवढंच घ्यायचं आणि तेवढंच विकायचं. बर. पण मग आणि आता- आपलं रोज कंटिन्यू फ्रीजला असतं. हा. फक्त जेव्हा जेव्हा द्यायचं तेव्हाच आम्ही ते बाहेर काढतो. हा.
पण मग आता तुम्हाला असं कधी जाणवलंय का की अरे हे भेसळयुक्त पनीर होतं, म्हणजे आता तुम्ही ओरिजिनल देता, हो. तर हे अनालॉग पनीर कसं ओळखायचं? मला तर टेन्शन आलं की मला इतकं पनीर आवडतं आणि आता काय खायचंच नाही नाही, माझा जो ब्रँड आहे ना तो पहिल्यापासून ओरिजिनल आहे. का? बर. मी तिकडनंच घेते. मी डुप्लिकेट ब्रँड अजूनपर्यंत घेतलंच नाही. आता आम्हाला विचारतात स्वतःहून काही गिरायक की साधं पनीर म्हणते नाही, मी साधं पनीर देतच नाही, मी मलाई पनीरच देते. बर. साधं पनीर आणि मलाई म्हणजे पनीर लो फॅट पनीर असते ऍक्च्युली ते. कसलं? साधं लो फॅट, कमी फॅट असलेलं पनीर अच्छा. असतं. पण मग साधं पनीर आणि मलाई पनीर यामध्ये काय त्याच्यामध्ये मलाई म्हणजे फॅट जास्त असतात. हा. ते आहे बघा आमच्याकडे, त्या लेबलवर लिहिलेले हा. फॅट्स किती आहेत ते. बर. मग खायला कुठलं पनीर चांगलं? मलाई पनीर काही काही लो फॅट म्हणजे ते फॅट्स वाढू नये, जे डाएट वगैरे करतात हा. ते लो फॅटचं पनीर खातात. हा. ओके. पण मग तुम्ही आधी खाऊन बघता का कधी पनीर आणल्या? खातात. मला नाही आवडत पण माझे मिस्टर खातात. तुम्हाला मला पनीरच कच्चं आवडत पनीर, नाही? मला पनीर हा बरं. प्रकार जास्त आवडत नाही. म्हणजे दुग्धजन्य पदार्थ मी जास्त खात नाही, पण मिस्टर खात. ते बरं. आम्ही स्वतः टेस्ट केल्याशिवाय मी कधीच देत नाही. बर. हम्म. मग असं कधी तुम्ही मागवलेले जे प्रोडक्ट असतात, ओरिजिनल प्रोडक्ट असतात, हम्म. तर ते तुम्ही किती वेळात संपवतात का ते राहिलेले ते product मग काय एक्सपायरी करता? पर्यंत जेवढी एक्सपायरी असते ना, एक्सपायरी झाली की आम्ही ते रिटर्न करतो. काहींना रिटर्न मिळतं आणि जर रिटर्न नसेल मिळत तर फेकून देतो, कारण पर्याय नसतो मग. बर. पण मग फेकून दिलं, आता बघता ना तुम्ही भेसळयुक्त पनीर किती फेकून दिलं जातं, त्याचा घाण वास येऊन आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय. मग यावर उपाय काय? नाही, पनीरचं तर कधी माझ्यावर तशी वेळ नाही आली, कारण मी तुम्हाला सांगितलं मी लागल लिमिटेडच घेते. एक वेळेला कमी पडलं तरी चालेल, पण लिमिटेड घेते. ओके. थँक्यू.